काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आपल्यासोबत आहेत। सर, पाहतो आपण का औरंगजेबाच्या कबरीचं राजकारण पाहायला मिळालं, आरोप प्रत्यारोप झालं। आता वाघ्या कुत्र्याचं जे आहे ते संबंधित समोर आलेलं आहे। संभाजी भिडेंनी समर्थन दाखवलेलं आहे, अनेकांनी विरोध सुद्धा केलेला पाहायला मिळतोय। संभाजी भिडे हे एकंदरीत अत्यंत संशयास्पद वादग्रस्त अशा स्वरूपाचं एक व्यक्तिमत्व आहे। ते आंब्याचं प्रकरण असो इतर कोणतेही असो, ते नेहमी विचित्र आणि विकृत स्वरूपाचे विधान करतात। त्यामुळे संभाजी भिडे म्हटल्यावर ते पसरवतात का किडे नावाचा एक सामाजिक प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या निमित्ताने हा उपस्थित होत आहे। त्यामुळे कुठलेही उचलली जीभ लावली टाळूला हे त्यांचं एकंदरीत त्यांचं वर्तन आहे। आणि गेल्या अनेक दिवसांपासून ते स्वतःला ज्या पद्धतीने प्रोजेक्ट करत आहेत, त्या प्रोजेक्ट करण्यामागे सत्ताधारी पण काही प्रवृत्ती असण्याचे आणि सत्ताधारी शक्ती असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। त्यामुळे इतिहासकारांना इतिहासकारांचं काम करू द्या आणि त्यांच्या निष्कर्षातून जे मुद्दे समोर येतील ते मुद्द्यांच्या अनुषंगाने पुढे गेलं पाहिजे। मात्र भिडे ज्या ठिकाणी राहतील त्या ठिकाणी ते गोंधळ घातल्याशिवाय राहणार नाही, एवढे मात्र खरे। आणखी एक असं म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मीय नव्हते, त्यांनी हिंदवी स्वराज्याचं जे आहे ते हे केलं आणि कुठेतरी आता शिक्षक प्राध्यापक इतिहासकार चुकीचा इतिहास शिकवत आहेत, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचा असा दावा आहे की सगळी असणारी जगातली सगळी विद्वत्ता ही त्यांच्याजवळच आहे, असा त्यांचा दावा आहे। त्यामुळे त्यांना ताबडतोबीनं कोणत्या तरी मानसिक उपचाराची आवश्यकता आहे, हे दर्शवणारे सगळे विधान आहेत। तर तुम्ही वारंवार भाजपवरती आरोप केला, पंतप्रधानांवरती आरोप केला की मुस्लिम विरोधी आहे, मात्र आता रमजान ईद आहे आणि पंतप्रधान 14 मोदी म्हणून कार्यक्रम करतायत, अनेक मुस्लिम बांधवांना किट देणार आहे ज्यामध्ये कपडे आणि इतर वस्तू असणार आहेत। ते त्यांचा जो सौगात आहे ही मुँह राम बगल में चोरी असं हिंदूंना जसं फसवलं जात आहे, तसा त्या मागचा काही ते सौगातच्या मागचा काही अर्थ आहे का हे बघितलं पाहिजे। आणि जर पंतप्रधानांना अशी उपरती सुचली असेल तर उशिरा काय ना होईना, पण मात्र अशी जर सुबुद्धी त्यांना मिळाली असेल तर त्यांचं अभिनंदन। तर आतापर्यंत आपण पाहायला मिळत होतं का प्रशांत कोरटकर जे आहे ते सांगतो माझा आवाज नाही आहे, मात्र पोलिसांना कबुली दिलेली आहे का मीच ती धमकी दिलेली होती, माझा जो आवाज आहे। हा या फाशीच्या ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तींचा नेहमीचा हा बाणा राहिलेला आहे। जेव्हा कारवाई होत नसते तेव्हा राणा भीमदेवी थाटात असतात आणि कारवाई व्हायला लागली तर लगेच घालेल लोटांगल वंदीन चरण ही त्यांची प्रवृत्ती आहे आणि त्याचाच प्रत्येक कोरटकर या निमित्तानं पुन्हा एकदा आलेला आहे। शेवटचा प्रश्न, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं काल सूप वाजलं, मात्र विरोधी पक्षनेता जो आहे तो निवडताना पाहायला मिळाला नाही, त्यामुळे कुठेतरी विरोधक असतील किंवा इतर ठिकाणून सुद्धा मोठी टीका होताना पाहायला मिळते। निश्चित लोकशाही कमजोर करत आहेत, लोकशाहीवर यांचा विश्वास नाही याचंच ते प्रतीक आहे। राहिला अधिवेशनाचा विषय तर राजा उदार झाला, हाती भोपळा लागला, एवढं बहुमताने सरकार आलं आणि अर्थसंकल्प ठणठण गोपाल राहिला, हे एकंदरीत या अधिवेशनाच्या सर्व कामकाजाची गोळाबेरीज आहे। पाहतो आपण राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला, अशा प्रकारचं वर्णन जे आहे ते अर्थसंकल्पाचं केलेलं हर्षवर्धन सकपाळ यांनी पाहायला मिळतंय। कॅमेरामन अनिल सराजसोने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।